नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी। आज आपण सुरुवात करणार आहोत प्रिपरेशन मेथड्सला। आणि प्रिपरेशन मेथड अल्किल हलाइड तयार करण्याच्या पद्धती। असं नाहीये, आपण ज्या भागाबद्दलची माहिती घेत आहोत त्या भागाचं नाव आहे अल्कोहोल तयार करण्याच्या पद्धती। लक्षात ठेवा, अल्कोहोल कसं तयार करतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेत आहोत। तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्कोहोल, अल्कोहोल तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती। ठीक आहे, मेथड्स ऑफ प्रिपरेशन म्हणतात त्याला। ठीक आहे, आता या ठिकाणी आज आपण जी मेथड बघणार आहोत या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे प्रिपरेशन मेथड, ज्याचं नाव आहे फ्रॉम अल्किल हलाइड। म्हणजे या ठिकाणी आपल्याला अल्किल हलाइड पासून अल्कोहोल तयार करायचं आहे। मग तुम्ही काय करणार हे बघा, आपण घेत असताना काय घ्यायचं आपल्याला, काय घ्यायचं आपल्याला सांगा। आपल्याला घ्यायचा आहे अल्किल हलाइड आणि या अल्किल हलाइड पासून आपल्याला मिळवायचं आहे अल्कोहोल। मेथडचा नेमका अर्थ काय लक्षात घ्या पहिल्यांदा। अरे बाबांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला अल्किल हलाइड पासून अल्कोहोल तयार करायचं आहे। समजलं? ठीक आहे, मग आता तुम्ही काय करा, अल्किल हलाइड घ्या आणि त्याचं करा अल्कलाइन हायड्रोलिसिस। काय करा, अल्कलाइन हायड्रोलिसिस। नीट ऐका बरं का, व्यवस्थित नीट ऐका बरं का। आता या ठिकाणी तुम्ही काय घेऊन आलो, अल्किल हलाइड। या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे, अल्किल हलाइड, आणि या अल्किल हलाइडचं आपल्याला काय करायचं आहे, अल्कलाइन हायड्रोलिसिस। लक्षात ठेवा, आपण जेव्हा अल्किल हलाइडचं अल्कलाइन हायड्रोलिसिस करतो तेव्हा त्या ठिकाणी अल्कोहोल तयार होतो। मग आता ही संपूर्ण अभिक्रिया कशी होते त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण घेऊया। समजलं का? ही मेथड सुरू करण्याच्या अगोदर काही गोष्टी आपल्याला माहित पाहिजे बाबा, की अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हणजे काय, नेमका काय अर्थ होतो याचा, प्रत्येक शब्द कळला पाहिजे आपल्याला। समजलं का? आता बघा, इथे लिहितो मी हायड्रोलायसिस। या ठिकाणी आपण दोन शब्द लिहिलाय, कोण आहे, हायड्रोलायसिस। आता हायड्रोलायसिस मध्ये पुन्हा दोन शब्द आहेत, पहिला शब्द आहे हायड्रो आणि दुसरा शब्द आहे लायसिस। आता बाबा हायड्रोलायसिस म्हणजे काय, बऱ्याच लोकांना कळत नाही हायड्रोलायसिस करणे म्हणजे काय करणे। हायड्रोलायसिस करतो म्हणजे नेमकं करतो काय रिएक्शन मध्ये हे कळलं पाहिजे ना आपल्याला। मग लिहिलं मी हायड्रो आणि लायसिस असे दोन शब्द आहेत। हायड्रो म्हणजे काय, वॉटर, आणि लायसिस म्हणजे काय, ब्रेकिंग। ब्रेकिंग म्हणजेच काय, तोडणे, तोडणे। ऐकावर का नीट। आणि म्हणून लक्षात घ्या तुम्ही, हायड्रोलायसिस या शब्दाचा सहज सोपा अर्थ असा होतो बाबांनो, हायड्रोलायसिस याच्यामध्ये दोन शब्द आहेत। याच्यामधला पहिला शब्द आहे हायड्रो आणि दुसरा शब्द आहे लायसिस। हायड्रो म्हणजे काय, वॉटर, आणि लायसिस म्हणजे काय, ब्रेकिंग। म्हणजे वॉटरच्या साहाय्याने बॉन्ड ब्रेक करणे। जर त्या ठिकाणी बॉन्ड आपण तोडतोय, ब्रेकिंग ऑफ बॉन्ड, आणि तो बॉन्ड तोडण्यासाठी आपण वॉटर मॉलिक्यूलचा वापर करतोय। वॉटर मॉलिक्यूलच्या साहाय्याने जर एखादा बॉन्ड आपण ब्रेक केला तर अशा प्रकारच्या रिएक्शनला म्हणायचं हायड्रोलायसिस। ब्रेकिंग ऑफ ए बॉन्ड युजिंग वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड एज हायड्रोलायसिस। ब्रेकिंग ऑफ ए बॉन्ड युजिंग वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड एज हायड्रोलायसिस। ठीक आहे, तर अशा प्रकारचा संपूर्ण कन्सेप्ट या ठिकाणी आपण बघितलेला आहे। ठीक आहे, मग इथं काय म्हणलंय, अल्कलाइन हायड्रोलिसिस। मग अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हणजे काय, अल्कलाइन हायड्रोलिसिस या शब्दाचा अर्थ होतो आता कसं आहे बघा, आपण जेव्हा हायड्रोलिसिस करतो तेव्हा ह्याची गती फार कमी असते, रेट ऑफ रिॲक्शन फार कमी असतो, गती कमी असते। रेट ऑफ रिॲक्शन, रिॲक्शनची गती त्याला म्हणतात रेट ऑफ रिॲक्शन। नुसतं वॉटर वापरलं, रिॲक्शनची गती सावकाश आहे। आणि ही गती वाढवण्यासाठी कधी आपण वापरतो ऍसिड, कधी वापरतो आपण अल्कली। बघा, जर आपण ऍसिडचा वापर केला तर त्याला म्हणतात ऍसिड हायड्रोलिसिस। नीट लक्षात घ्या बरं का। अतिशय सोपे शब्द आहेत ते, फक्त प्रत्येक शब्दांचा अर्थ आपण व्यवस्थित लक्षात घेणं फार महत्वाचं आहे। बघा, हायड्रोलायसिस करण्यासाठी आपण जर ऍसिड वापरलं त्याला म्हणा ऍसिड हायड्रोलिसिस, आणि जर हायड्रोलायसिस करण्यासाठी आपण वापरलं अल्कली, बेस वापरला आपण अल्कली। आता अल्कली कोण आहे, मग याच्यामध्ये एक उदाहरण घेऊ आपण एक दोन। तर याच्यामध्ये आहे NaOH,
याच्यामध्ये आहे KOH आणि याच्यामध्ये आहे AgOH, आहे का? तुम्ही काय केलं, या ठिकाणी अल्कली वापरली. हायड्रोलायसिस करण्यासाठी आपण जर त्या ठिकाणी अल्कलीचा वापर केला, जर हायड्रोलायसिस अल्कलीच्या प्रेझेन्समध्ये होत असेल तर त्या प्रकारच्या हायड्रोलायसिसला म्हणायचं अल्कलाईन हायड्रोलायसिस. म्हणजे लक्षात घ्या, अल्कलाईन हायड्रोलायसिस करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड यांचा वापर केला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घ्यायच्या आहेत. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. झालं मग अल्कलाईन हायड्रोलायसिस. अल्कलाईन हायड्रोलायसिस म्हणजे काय? हायड्रोलायसिस इन द प्रेझेन्स ऑफ अल्कली सच ॲज पोटॅशियम हायड्रॉक्साईड, sodium hydroxide, moist silver oxide is called as alkaline hydrolysis. Hydrolysis in the presence of alkali such as potassium hydroxide, sodium hydroxide or moist silver oxide is called as alkaline hydrolysis. अशा प्रकारची व्याख्या त्या ठिकाणी करता येते. अतिशय सोपा शब्द आहे, आपण फक्त व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. झालं, अल्कलाइन हायड्रोलायसिस कन्सेप्ट कळाला. आता रिॲक्शनकडे जाऊ आपण. आणि एक वाक्य नीट लक्षात ठेवा, अल्कलाइन हायड्रोलायसिस करण्यासाठी पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड यांच्यापैकी आपण एकाचा वापर करणार आहोत. हे तुमचं तुम्ही नीट लक्षात ठेवा. कन्सेप्ट कळायला पाहिजे ना. असं आहे, वर्गात शिकलो काय आणि ह्याच्यावर शिकलो काय. जसा काळ बदलला तसा आपण बदललं पाहिजे ना. जसा काळ बदलला पाहिजे तसं आपण सुद्धा बदललं पाहिजे. आणि आपण सुद्धा शिक्षण मोबाईलवरती शिकलं पाहिजे, शिकता आलं पाहिजे. त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. आणि खास महाराष्ट्रातल्या लोकांसाठी अस्सल मराठीमध्ये केमिस्ट्रीचे लेक्चर्स. समजतंय का? ओके, फायदा करून घ्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होऊ द्या. फुकट आहे, फुकट आहे. पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करता का? करा रे. ओके, पुढे आपण जाऊ आपल्या भागाकडे. बघा, ऐका. आता या ठिकाणी आपण बघितलं अल्कलाइन हायड्रोलायसिस, अल्कलाइन हायड्रोलायसिस, अल्कलाइन हायड्रोलायसिस. चला, घेताना काय घेतलं आपण बघा. आता मेथडकडे आपल्या काय घेतलं आपण? अल्किल हलाइड. अल्किल हलाइडचं आपण काय करणार आहोत? अल्कलाइन हायड्रोलायसिस. ते करण्यासाठी काय वापरायचं आहे? 3 पर्याय आपल्या समोर. इथे तुम्ही नंबर 1 काय नो पोटॅशियम हायड्रॉक्साईड एक्वाइस. बरं का? पर्याय क्रमांक 2 एक्वाइस सोडियम हायड्रॉक्साईड. वापरा ना अल्कली. पोटॅशियम हायड्रॉक्साईड कोण आहे? अल्कली आहे. सोडियम हायड्रॉक्साईड कोण आहे? अल्कली आहे. मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड कोण आहे? अल्कली आहे. या अल्कलीच्या साहाय्यानं आपण जर हायड्रोलायसिस केलो त्याला म्हणायचं अल्कलाइन हायड्रोलायसिस. ओके. आणि तिसरा पर्याय आहे मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. Ag2O+H2 असेल याचं. मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड सांगतो. तर ह्यांचा वापर करायचं आणि अल्कलाइन हायड्रोलायसिस करायचं. ओके. काय होतं? अल्किल हलाइडचं रूपांतर होतं. अल्किल हलाइडचं रूपांतर अल्कोहोलमध्ये आणि तयार होतो ROH. अल्कोहोल तयार होतो. अल्किल हलाइडचं अल्कलाइन हायड्रोलायसिस आपण जर एक्वाइस पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा एक्वाइस सोडियम हायड्रॉक्साईड किंवा मॉइस्ट सिल्वर ऑक्साईडच्या साहाय्याने केलं तर त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट अल्कोहोल असतं. बस. अल्किल हलाइड पासून अल्कोहोल तयार करता येतं. त्याच्यासाठी आपल्याला अल्किल हलाइडची अभिक्रिया एक्वाइस पोटॅशियम हायड्रॉक्साईड, एक्वाइस सोडियम हायड्रॉक्साईड किंवा मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड सोबत करायची आहे. एवढं वाक्य नीट लक्षात ठेवा. आता रिॲक्शन कशी होते, काय होते त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊयात आणि मग उदाहरणं घेऊयात. ठीक आहे? बघा, स्टेप बाय स्टेप बघूयात आपण. एक्वाइस पोटॅशियम हायड्रॉक्साईड, एक्वाइस सोडियम हायड्रॉक्साईड, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड या सगळ्यांचा वापर करा. अल्किल हलाइडचं अल्किल हलाइडचं अल्कलाइन हायड्रोलायसिस करा. म्हणजे त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा अल्कोहोल तयार होईल. ठीक आहे? आता रिॲक्शनला सुरुवात करतो. बघा नीट आहे का? RX अल्किल हलाइड. अल्किल हलाइडचं रूपांतर आपल्याला अल्कोहोलमध्ये करायचं आहे. मान्य? ठीक आहे. ह्याची अभिक्रिया करू आपण अल्कली सोबत आणि या ठिकाणी आपण घेऊयात KOH, एक्वाइस KOH. पण तुम्ही म्हणतात गुरुजी एक्वाइस म्हणजे काय? अरे एक्वाइस म्हणजे काय? पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं पाण्यामध्ये तयार केलेलं द्रावण. पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं पाण्यामध्ये तयार केलेलं द्रावण.
म्हणजे अक्वाईज पोटॅशियम हायड्रॉक्साईड. समजते? चला रिॲक्शन बघा आता. हिट करू आपण. ह्याला हिट केलं. रिॲक्शन कोणती होती बघा. हा एक्स आहे. अल्किल हलाईड मधला हॅलोजनचा ॲटम रिप्लेस होतो. कशानं? ह्या OH नं. आता K+ आणि OH मायनस येईल. OH वरती कोणता चार्ज आहे? मायनस आहे. म्हणजे OH कोण झाला? तुम्हाला माहित आहे जर एखाद्या स्पेशीज वरती निगेटिव्ह चार्ज असेल तर निगेटिव्ह चार्ज असलेल्या स्पेशीजला काय म्हणतात? न्यूक्लिओफाइल. मग हा कोण झाला? न्यूक्लिओफाइल. OH मायनस न्यूक्लिओफाइल. OH मायनस न्यूक्लिओफाइल. मग आता हा कोण आहे? एक्स. काय झाला? रिप्लेस. कशानं? OH नं. आणि हा OH इकडे आला. बघा रिॲक्शन मध्ये काय होतं हे आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. या अभिक्रियेमध्ये अल्किल हलाईड मधला हॅलोजनचा ॲटम रिप्लेस होतोय. कशानं? OH नं. OH कोण आहे? OH मायनस आहे. म्हणजे कोण आहे? न्यूक्लिओफाइल आहे. म्हणजे ही रिॲक्शन कसली आहे? सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. कारण या रिॲक्शन मध्ये हॅलोजनचा ॲटम हा OH नं रिप्लेस होतो आणि OH हा कोण आहे? न्यूक्लिओफाइल आहे. म्हणून ही रिॲक्शन कसली आहे? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. नीट लक्षात ठेवा. ही अभिक्रिया कसली आहे असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर आपलं उत्तर तयार पाहिजे. अरे बाबा नो, दिस रिॲक्शन इज नथिंग बट न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. खलास. तिसराच नाही. ही अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे असं जर तुम्हाला म्हणलं तर तुम्ही म्हणणार सबस्टिट्यूशन रिॲक्शन. उत्तर बरोबर आहे पण अर्धा आहे. बरोबर उत्तर काय? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. का बर? कारण हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लिओफाइल रिप्लेस झालाय म्हणून. ठीक आहे झालं. आता काय? एक्स गेला त्या ठिकाणी OH आला. R आहे. R ला R लिहा. एक्स तिकडे पाठवा. OH इथे येईल. आहे की नाही? म्हणजे R ला R, एक्स गेला, OH आला, अल्कोहोल तयार झालं. बरं का? हा K आणि हा X प्लस काय होईल? KX. संपलं. हे कोण आहे? अल्किल हलाईड. ठीक आहे. आणि तयार काय झालं? अल्कोहोल. बघा रिॲक्शन कळाली का? बघा अतिशय सोपी रिॲक्शन आहे. आता या ठिकाणी आपण घेतलं ॲक्वाईज पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ॲक्वाईज पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या ऐवजी दुसरा पर्याय. प्रत्येक ठिकाणी होणारी अभिक्रिया एकसारखीच आहे. त्याच्यामध्ये काहीही फरक होणार नाही. आता बघा दुसरा पर्याय. RX प्लस घ्या NaOH. चालतंय. ॲक्वाईज घ्या. सोडियम हायड्रॉक्साईड. रिॲक्शन होते का? अरे होते. होईल तुम्ही. रिॲक्शन सेमच. ही बी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ही सुद्धा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे का? आणि मग काय होईल? अल्किल हलाईड मधला हॅलोजनचा ॲटम OH नं रिप्लेस होतो. OH कोण आहे? न्यूक्लिओफाइल आहे. मग हा X का होतो? रिप्लेस होतो. कशानं? OH मायनस नं. म्हणजे कशानं? न्यूक्लिओफाइल नं. झालं. हे R ला R, X गेला, OH आला. हो का? R, X गेला, OH आला. हे कोण आहे? Na. हे X प्लस NaX. संपलं. रिॲक्शन सेम आहे. रिॲक्शन सेम आहे. आणि तिसरा भाग जो आहे तो थोडा वेगळा आहे. हे दोन्ही रिॲक्शन सेमच हो. या दोन्ही रिॲक्शन सेम आहे. याच्यामध्ये वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये. परंतु तिसरा भाग जो आहे तो फार महत्वाचा आहे. आता बघा या ठिकाणी आपण लिहूयात AgOH. आणि एक लक्षात घ्या, AgOH जो आहे सिल्वर हायड्रॉक्साईड, AgOH हा स्टेबल कंपाऊंड नाही. इट इज नॉट स्टेबल. नॉट स्टेबल. स्टेबल नाही. ठीक आहे. हा स्टेबल नाही आणि त्याच्यामुळं याला आपण बाटलीत भरून ठेवू शकत नाही. त्याच्यामुळं AgOH ज्या वेळेस लागतं त्याच वेळेस घ्यायचं. AgOH ज्या वेळेस लागतं रिॲक्शन करताना त्यावेळेस त्या रिॲक्शन मिक्सचरमध्येच तयार करायचं. कळालं का? बाहेर तयार करायची गरज नाही. लक्षात घ्या AgOH हे कधी पण तयार करत असताना कोठे तयार करावं? रिॲक्शन मिक्सचरमध्ये. आणि असं रिॲक्शन मिक्सचरमध्ये तयार करणे याला म्हणतात प्रिपेअर्ड इन सितू. काय म्हणतात? प्रिपेअर्ड इन सितू. आता प्रिपेअर्ड इन सितू या शब्दाचा अर्थ काय होतो हे बी आपल्याला माहित पाहिजे. अरे बाबांनो, प्रिपेअर्ड इन सितू याचा अर्थ असा होतो एखादा कंपाऊंड त्या रिॲक्शन मिक्सचरमध्येच तयार होत असेल रिॲक्शन करताना तर असं तयार करण्याला आपण एक शब्द वापरला प्रिपेअर्ड इन सितू. इन सितू म्हणजे आतमध्ये, म्हणजे रिॲक्शन मिक्सचरमध्ये ज्या वेळेस आपण रिॲक्शन करणार आहोत तिथंच तयार करायचं. आणि असं तयार करण्याला म्हणायचं प्रिपेअर्ड इन सितू. ओके. मग कोणापासून तयार करायचं? मग घ्यायचं Ag2 प्लस H2 ह्या दोघांची अभिक्रिया होते आणि याच्यातून तयार होतो AgOH. झालं संपलं. बघा AgOH इज प्रिपेअर्ड इन सितू फ्रॉम सिल्वर ऑक्साईड अँड वॉटर.
या दोघांची अभिक्रिया होईल आणि या दोघांच्या अभिक्रियेतून तयार होईल AgOH आणि मग AgOH रिॲक्शन त्या ठिकाणी घडून आणेल. असं तयार आपण जेव्हा केलं, रिॲक्शन होतानाच रिॲक्शन मिक्सचरमध्ये तयार करणे, या तयार करण्याला म्हणायचं प्रिपेअर्ड इन सितू. कळलं? उगा माहिती राहून सांगितलं. ओके, आता बघा RX अल्किल हलाइड प्लस काय घेतं आपल्याला AgOH. पण AgOH तयार करता येते का नाही? AgOH इज प्रिपेअर्ड इन सितू. कोणापासून? फ्रॉम Ag2O प्लस H2O. म्हणून ह्या म्हणतात मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. H2O पाणी, मॉइस्ट म्हणजे ओलसर पाणी, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. ठीक आहे. मग आता काय होतं, रिॲक्शन तीच होणार. हो का, अल्किल हलाइड मधला हॅलोजनचा ॲटम हा OH न रिप्लेस होतो. OH हा कोण आहे? न्यूक्लिओफाइल. म्हणून ही सुद्धा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे आणि या तिघांमध्ये हीच चांगली आहे, बेस्ट आहे, बेटर आहे. हो का, अशा प्रकारची अभिक्रिया. मग अल्किल हलाइड मधला हॅलोजनचा ॲटम रिप्लेस होतो कशानं? OH न. हॅलोजन ॲटम ऑफ अल्किल हलाइड इज रिप्लेस्ड बाय द न्यूक्लिओफाइल. That is nothing but the OH minus and therefore this is the nucleophilic substitution reaction. झालं, X गेलं OH आलं. तेव्हा OH प्लस AgX संपलं. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया आहे. दिसते फळ्यावरती? ओके, दिसते. आणि हे आहे तुमचं कोण? अल्किल हलाइड. आणि अल्किल हलाइड पासून काय तयार झालं? अल्कोहोल. संपलं. ह्या जनरल रिॲक्शन. आता काही उदाहरणं घेऊ आणि हा भाग या ठिकाणी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. अतिशय सोपं आहे. आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या पुस्तकात काही नुसते हेडिंग लिहिले आणि 11वीच्या पुस्तकात बघा म्हणते पुस्तक आपलं. कळालं का? व्यवस्थित समजून घ्या. आपले तास प्रत्येक कन्सेप्ट जो आहे एकदम क्लिअर आहे. प्रत्येक भाग व्यवस्थित टप्प्याटप्प्यानं दिलेला आहे. आपण फक्त व्यवस्थित त्याचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होईल. फायदा तुम्ही करून घ्या आणि माझा बी फायदा करा. लाईक करा. कळलं? लाईक करा. लाईक हेच आमचं बक्षीस आहे. त्याच्यामुळे लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, ठीक आहे. पुढे आपण जाऊ. आता एक्झाम्पल्स घेऊ आपण. एक्झाम्पलला काय असते? फक्त आर बदलाच असते. एक्झाम्पल, आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकत असताना एकच महत्त्वाचं वाक्य आहे. एकदा जनरल रिॲक्शन कळाली काय होणार आहे बाबा? अल्किल हलाइड मधला X निघून जाणार आहे. X म्हणजे कोण? हॅलोजन. मग हॅलोजन कोण आहे? Cl. कोण आहे? Br. कोण आहे? I. हॅलोजन म्हणजे कोण? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हॅलोजन म्हणजे कोण? Cl, Br, I. क्लोरीन, ब्रोमीन माहिती आहे सर्वांना. तेच घ्यायचं आणि रिॲक्शन करायचं. आणि प्रत्येक रिॲक्शनमध्ये एक वाक्य कॉमन. अल्किल हलाइडचं आपण जर अक्वाइज सोडियम हायड्रॉक्साईड, एक्वाइज पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा मॉइस्ट सिल्वर ऑक्साईडच्या साह्यानं, काय म्हणलं मी? अल्किल हलाइडचं आपण जर अक्वाइज पोटॅशियम हायड्रॉक्साईड, अक्वाइज सोडियम हायड्रॉक्साईड किंवा मॉइस्ट सिल्वर च्या साह्यानं आपण जर अल्कलाइन हायड्रोलिसिस केलो तर अल्किल हलाइडचं रूपांतर अल्कोहोलमध्ये होतं. अल्किल हलाइड मधला हॅलोजनचा आयटम हा OH मायनस या न्यूक्लिओफाइलनं रिप्लेस होतो आणि म्हणून ही रिॲक्शन आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता एक्झाम्पल घेऊ, लक्षात येईल. ओके, ठीक आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कसं? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे आपल्याला माहीत असावं बाबा, ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. हां, अजून लई सांगायची गरज नाही. आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकात जितकं आहे तितकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, चल आता एक एक्झाम्पल घेऊ. आता घ्या अल्किल हलाइड CH3Cl. हे कोण आहे? अल्किल हलाइड. ह्याची अभिक्रिया करा पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. कुठलं बी आहे, ह्या तिघापैकी एक घेऊ शकता तुम्ही, कुठलंही एक. पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्या, चलतंय. सोडियम हायड्रॉक्साईड घ्या, चलतंय. मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड घ्या, चलतंय. कुठलंही एक घेऊ शकता तुम्ही. आता काय होईल? अल्किल हलाइड मधला हॅलोजनचा ॲटम निघून जाणार. त्याच्या ठिकाणी OH मायनस हा न्यूक्लिओफाइल येणार. हो का? हा Cl गेला. हां, या ठिकाणी कोण येईल? OH. ही केमिस्ट्री आहे हो, हे कळलं पाहिजे. कुठल्या प्रकारची अभिक्रिया आहे, नेमकं आम्हाला काय करायचं आहे बाबा? ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. याचा अर्थ असा होतो की अल्किल हलाइड मधला Cl हा जो हॅलोजन आहे त्याला आपण रिप्लेस करणार OH मायनसनं. बस इतकंच करायचं. हो का? CH3 ला CH3 कोण आला? OH झालं. CH3OH प्लस हो का, हे K, हे तिकडे Cl गेला, KCl. संपली रिॲक्शन. आणि याचं नाव आहे मिथिल क्लोराईड. मिथिल क्लोराईड झालं आणि तयार झालं मिथिल अल्कोहोल. ओके, अजून एक एक्झाम्पल बघा.
CS3 CH2 Cl प्लस KOH कसलं ॲक्वायस. परत तेच आहे, तुम्ही इतर कोणता बी घ्या एक पर्याय चालते, कुठला बी एक पर्याय घ्या. आपण KOH घेतले, तुम्ही दुसरं चेंज बी करू शकता. ओके, आता याच्यामधला हॅलोजन निघून जाणार आणि त्या ठिकाणी कोण येणार सांगा. त्या ठिकाणी येणार हा OH आहे का, म्हणजे Cl गेला, त्या ठिकाणी OH आला. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, Cl इज रिप्लेस्ड बाय द न्यूक्लियोफाइल दॅट इज OH मायनस न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन CH3 CH2 असाच राहील. Cl गेला तिथं OH आला हो का. CH3 CH2 कोणाला OH प्लस KCl झालं. नाव लिहा इथिल क्लोराईड आणि हे इथिल अल्कोहोल. अशी किती उदाहरणं लिहू शकतो, अशी कितीही उदाहरणं आपण घेऊ शकतो. ठीक आहे, अजूनही घेतो. समजा आहे बेंझिल क्लोराईड, इथं आपण तेच घेऊ. ठीक आहे, प्लस KOH. आता काय होईल, हे अल्किल हलाईड ह्याच्यामधला हॅलोजनचा ॲटम काय होईल रिप्लेस कशानं OH न है का. Cl को हटाओ OH को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन जिंगा लाला है का. Cl काढून टाका OH ला घ्या, Cl को हटाओ OH को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन जिंगा लाला. बरोबर हो का. बेंझिनला बेंझिन, CH2 ला CH2, Cl गेला OH आला, Cl गेला OH आला, Cl गेला OH आला. कळलं का. हो का, बेंझिन रिंगला बेंझिन रिंग लिहिलं आपण, इथं CH2 ला CH2 आणि OH आला प्लस KCl झाली रिएक्शन. ह्या नावाचं बेंझिल क्लोराईड. हा नाव आहे बेंझिल क्लोराईड आणि याचं नाव आहे बेंझिल अल्कोहोल. अशी कितीही उदाहरणं तुम्हाला करता येतील. काही उदाहरणं तुमच्यासमोर मी घेतलेले आहेत. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही समजून घ्या, म्हणजे हा सगळा भाग तुमच्या लक्षात येईल. आणि सेकंडरी अल्कोहोल तुम्ही घेऊ शकता, टर्शरी अल्कोहोल तुम्ही घेऊ शकता, परंतु सेकंडरी अल्कोहोल टर्शरी अल्कोहोल घेतल्यानंतर त्या ठिकाणी अल्किन हा सुद्धा प्रोडक्ट तयार होऊ शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे कळलं का नाही कळलं असो ती काय का असं आपल्या पुस्तकात जितकं आहे तेवढं तुमच्यासमोर मी लिहिलेलं आहे, ते लक्षात घ्या, प्रॅक्टिस करा, सराव करा, आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. समजलं का. हां, सोप्या रिॲक्शनसाठी अतिशय सोपा भाग आहे, समजून फक्त घ्यायचा आहे. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.